टाळ्या सुद्धा निमीच लोक वाजवतात, बाकीची मुदाम करतात, ती मुदाम वाजवत नाही, त्याला महाराजाची जिरवायची. ते कीर्तन झालं मित्रांना म्हणणार एवढी पोरगी बोंबलत होती, अख्ख्या मंडपानं टाळी वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. अरे कशाचा दादा, अरे वेड्या 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती दादा किती बर का, धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं आपल्याला, तरी आपली बायको आणि आपण महिनाभर स्टेटस ठेवत होतो, लाडाचा जावाई गेला सासरा. अरे कंटाळा होता स्टेटसचा महिनाभर. 7 कोटी घरं, किती 7, एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. तुळशीरामांना वर्णन आहे, एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल, 3,500-4,000 चौकटी असणार एक घर, अशी 7 कोटी घरं सोन्याची बर का. 2 BHK आपल्या गाड्या हप्त्यावर आहे, तरी भजन करीत नाही. अरे 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख न तू नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाडव वळी, गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता रावणाची. आज तागायत रावणासारखा शिवभक्त दुसरा झाला नाव मुवमेंट. आत्ताच्या क्षणापर्यंत सगळ्यात मोठा शिवभक्त रावण आहे. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1,000 कमळ तो शिवपिंडीला व्हायचा. पूजेतनं उठत नव्हता, चुकून एके दिवशी 999 कमलं भरले. तो पूजेतनं उठला नाही, कुणाला आणायला सांगितलं नाही, त्याचं धर्म कर्म त्याने सांभाळलं, स्वतःचं शीर कापलं आणि 1,000वं शीर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा नाश पावला त्याचं कारण आहे ॲटिट्यूड, अहंकार, गर्व, माज. मराठी भाषेत महाराज का कळतं ना, एवढा मोठा शिवभक्त आहे. ज्ञानाचं म्हणाल तर लंका कोणाची, लंका बोलत जा रे, काय हरकत नाही महाराज बर का. लंका कोणाची, महादेवांची. लंका कोणाची आहे, महादेवाची आहे. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. लंकेची पार्वती ऐकलं असेल ना, अगं काय लंकेच्या पार्वती सारखी फिरतीयस, लंकेची पार्वती. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण शास्त्रवेद, उपनिषद, पुराण पाठ आहेत रावणाची. इतका ज्ञानी आहे रावण. इतकी सुंदर पूजा मांडली, इतके शुद्ध मंत्र म्हणले की देवही खुश झाला. आधीच शिव स्वभावाने भोळा आहे, सगळ्या देवापेक्षा लवकर पावतो तो शिव आहे. शिव स्वभावाने भोळा आहे. नागबाबा सांगतात शिव भोळा चक्रवर्ती, फार भोळा आहे शिव स्वभावाने. देव इतका खुश झाला, शिव म्हटले काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हेही कळलं त्यालाच कळलं महाराज. कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं आता का हसतो. ती म्हणला सुरुवातीचा विनोद आता कळला. अरे मग तू एवढ्या वेळ करत काय होता. विचित्र लोक मेंटॅलिटी ठेवून बसत नाहीत कीर्तनाला. हा विनंती आहे चला या विषयाकडे. हा मग महाराज इतका ज्ञानी रावण आहे, एवढा मोठा शिवभक्त आहे. बरं सत्ता, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी, गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता आहे रावणाची. ताकद 3दा कैलास हलवला बाबानं, एकदा नाही दोनदा नाही, कितीदा 3दा कैलास हलवला रावणानं. एवढा ताकदवान आहे, एवढा सत्ताधीश आहे, एवढा श्रीमंत आहे, एवढा मोठा भक्त आहे, तरी फक्त अहंकारामुळे भजन करण्याचा फायदा झाला. एवढा जरी मोठा असला, जोपर्यंत रामाच्या चरणावर मस्तक नाही तोपर्यंत मोक्ष नाही. हे नामचिंतनाचं सगळ्यात मोठं तत्व आहे. विचार करा, तसल्याला नमतं घ्यावं लागलं. अरे काय आहे तुझ्याकडे, पण कसला माज महाराज.
त्याला म्हणावं बोल नको, त्याला म्हणावं बोल नको, खानदानाचा नाश करीन. अरे होय रे दादा, विनंती आहे माझी. स्वाभिमान घाण ठेवू नका, पण अभिमान नको ना. स्वाभिमान नाही घाण ठेवायचा, कळलं पाहिजे आपण कोण आहे, किंमत स्वतःची कळली पाहिजे. असंही नाही की प्रत्येक ठिकाणी नमतं घेतलं पाहिजे. जे भामटे त्यांच्या चरणावर मस्तक ठेवण्यात मजा आहे. कळलं पाहिजे खरं काय आणि खोटं काय. ते म्हणाल कुणाच्याही चरणावर मस्तक ठेवायची, बिलकुल नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती आणू काठी. आमच्याशी प्रेमाने वागलात, अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागला झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. अरे काही येडे बिडे समजतं का काय आम्हाला? अरे भगवेधारी आहेत आम्ही. ताकद एवढी आहे, नसल मनगटात, पण विचारात आहे ना. मनगटात नसली म्हणून काय झाली? काल, आज आणि उद्या तुम्हाला हे मान्यच करावं लागेल. शस्त्रापेक्षा शास्त्र कधीही ताकदवानच आहे. शास्त्राने जग जिंकता येतं, शास्त्राचं काय येऊन बसले. ती शास्त्र पाळणारी माणसे रे आम्ही. हा जवळ प्रेमानं वागाल तवर तुम्हीच मोठे रे. पण विनंती एवढीच आहे. तुकोबा सांगतात बरं का, मी काय बोलणार आहे. तुकोबा म्हणतात नाठाळांच्या माती, कळलं पाहिजे तो पुढचा कसा आहे, सत्य बोलतोय का या विषयाकडे. म्हणून विनंती आहे महाराज, आम्हाला आमची किंमत कळावी. एवढा मोठा रावण असताना सुद्धा जगाच्या मालकाने रावणाच्या 3 अपेक्षा पूर्ण केल्या नाही. बरोबर आहे? 3 अपेक्षा. स्वर्गाला शिडी लावणे, सोन्याला सुगंध आणणे, खारा समुद्र गोडा करणे. या 3तलं एखादं झालंय का? झालंय का मायबाप? बोलत जा मायबाप, बोल बा. झालंय का? स्वर्गाला शिडी लागली का? सोन्याला सुगंध आणला का? खारा समुद्र गोडा झाला का? मी म्हणते शिवभक्त आहेत, ज्ञानी आहेत, तपस्वी आहेत, मातृभक्त आहेत, ताकदवान आहेत, तरी सुद्धा रावणाच्या 3 अपेक्षा का पूर्ण नाही झाल्या? का तर त्या निसर्गाच्या विरोधात आहेत. तुम्ही म्हणाल काय निसर्गाच्या विरोधात आहे? करायचा खारा समुद्र गोडा. अरे पाण्याची कधी चिंता राहिली नसती, सामर्थ्याने सगळ्या जगाने पाणी पिलं असतं, पाऊस पडला असता नसता, काही फरक पडला नसता. वेड्या, जर सागर गोड झाला असता तर पाऊसच पडला नसता. बरोबर आहे? तुम्ही भूगोल शिकताय, सायन्स शिकताय, तुम्ही बाष्पीभवन झाल्याशिवाय, त्या बाष्पीभवनाचं पाण्यात थेंबात रूपांतर झाल्याशिवाय ते पाणी बागारी आपल्या जमिनीवर पडत. ते कशामुळं होत आहे? मिठाच्या क्षारामुळं होत आहे. जर समुद्र गोडा झाला तर पाऊस पडणार, मग खारा समुद्र गोडा करण्यात मजा. हा बरं, मी म्हणते जाऊ दे मुर्द्या, ते स्वर्गाला शिडी लावायची. एवढा मोठा शिवभक्त होता ना रावण, देवाने ऐकायला पाहिजे होतं भक्ताचं. लावायची ना स्वर्गाला शिडी, त्याला काय झालं असतं? आमच्यासारखी भजनं करू करू मिली असती. आणि आम्ही शिडीवर चढलो की पिदाड्यानं धोतर धरून वडलं असतं. महाराज म्हणला असता जाय तू महाराज. खरं खोटं काही राहिलं नसतं, सत्य असत्य राहिलं.